तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये. तर हा ब्लॉग एकदम फनी होणार आहे. ह्या ब्लॉग मध्ये माझ्या मित्राला मी ऍक्टर बनवणार आहे, म्हणजे ऍक्टिंग त्याला येते का नाही आपण टेस्ट करणार आहे. तर लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि त्याचं नाव युवराज जाधव. इकडे कॅमेराच्या मागाला अप्लाय करायचं बघा. आला चड्डी वय चड्डी नात करते काय, यालाच लागतंय. तर गाईज आज तुम्हाला युवराज खूप जास्त हसवणार आहे. काय डोंगर आहे का हसवायला तिकडे तुझं हसू नाही हसवणार बिसवणार. काय डोंबारी नाही यानं मला डोंबारी केलाय हसवणार म्हणते. पाठ पण होत नाही मोबाईल घेऊन करते. तर गाईज आपल्याला स्क्रिप्ट बघायला लागते. ह्याचं काय नाही मपाई बालिश ह्याच्या व्हिडिओ अशा स्क्रिप्ट बघते काय मेरा चॅनल स्क्रिप्ट बघून झालंय चपट दिवस रात्री क्लिप्टच बघते. तर गाईज युवराजला आपण काय प्रश्न विचारूया. चला चल युवऱ्या, तुला ऍक्टिंग करायला का आवडते? काय मला ऍक्टिंगच येत नाही म्हणून मला ऍक्टिंग करायला आवडते. काय तू मला सांग, तू स्वतःला कोण समजतो? मास मम्मा तू मास बाबा यम्मा तू मास बाबा मास मम्मा मास मम्मा मास मम्मा मास. मित्रांना काहीतरी हसवून दाखव. चल मित्रांनो, आता मी तुम्हाला काही माहिती सांगतो. सांग. माझं नाव बाबा टिल्लू. मेहू बांगडी बिल्ला का बिल्ली. माझं नाव बाबा टिल्लू. मी म्हणजे लहानपणीच मोठा होतो. तुम्हाला खरं सांगतो, मी लहानपणीच मोठा होतो. आणि मी काय करायचो, शाळेत जायचो. शाळेत सुटलो का नाही, गोटीला आवडायची मला गोटी. तर आम्ही एकदा गोट्या खेळायला गेलो आणि आता वाघ माझ्यावर गोट्या खेळाय. खरं सांगतोय, रिअल स्टोरी. शाळेत सुटलो आणि एकदा गोटी खेळायला गेलो आणि ह्यो म्हणला एवढं तू वर गोटी फेकतो, मी कॅच घेतो म्हणला. काहीच मी वर गोटी फेकली, यानं कॅच घेतला. पण कॅच हाताने घ्यायचा होता, पण कॅच गाड्यानं लई बेकार घेतला. कॅच डायरेक्टली नाड्यातच गोटी डायरेक्ट नाड्यातच कॅच घेतला गाड्यानं. आणि नंतर काय झालं, त्याच्या नाड्यात गोटी गेली. यो म्हणलं त्याचा आवाज चेंज झाला, माझ्या नाड्यात गोटी गेली. असं म्हणायला लागला गोटी गेली. जी मित्रांनो खवायची सुरुवात केली, गड्याची गोटी बाहेरच काढली. अजून सांगतो मला काय काय आवडतं सांगतो मित्र. मला मोर लय आवडतो. मला माहित नसेल, मोर आवडतो. आणि मोराचा पीस त्याच्यापेक्षा अजून आवडतो. एका मिनिटात सॅड होऊन दाखव. एका सेकंदात सॅड हसायचं नाही. सॅड घेत आयुष्यात कधी सॅड झालो नाही. बॅड होईल पण सॅड होत नाही. युवऱ्या, तू जर एलियन झालं तर अंतर्यामी. मित्रांनो, मी एलियन झालो तर पहिले याला जाऊन टाकीन. लय ताप देते मला. सगळी रूम बिम स्वच्छ करायला लावले. आज लोक फिरले माझा आज. आणि झोपून द्यायला कामावर जायचं संध्याकाळी. डोक्याची बट्टी केली एलियन करते. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण का करतो माहिती का, म्हणजे टाइमपास बोर झालेले आणि आपण पुण्यात आहेत कामाला, त्यामुळं बाहेर जाता पण येत नाही. पैसे पण आहेत आपल्याकडे. सारखं 24 तास कामाला जातोय, येतोय, झोपतोय, खातोय, उठतोय, परत कामाला जातोय. त्यामुळे म्हटलं आता घरात रूमवर बसले तर थोडा ब्लॉग करूया फनी. तर तुम्हाला पण हसवलं पाहिजे, मी पण जरा हसतोय युवराजकडे. मग काय येतो, तुझ्याकडे पैसा आला 1 कोटी रुपये, तर तू काय करणार? समजा मित्रांनो माझ्याकडे 1 कोटी रुपये आले तर मी काय करेन? काय तुम्ही सांगा काय करेन. तुम्हाला नसले तर मी सांगतो. आता ऐका, मी सांगतो, तुम्हाला काही येणार नाही. तुम्ही गंड माणसं, मी एकदम मोठा डॉन. ते हुशार आहे, हुशार आहे मी लय. काय काय जण हुशार आहे. मित्रांनो, मी हुशार आहे. माझ्याकडे जर समजा 1 कोटी आला तर काय करणार? मित्राला 1च रुपया द्या. माझ्याकडे किती राहिले? 9,999 कोटी राहील. कसं राहिलं ना, दिनचा आटा काय हुशार आहे तू काय. मला काही येत नाही. चुकलंय गंडे आपण. 1 कोटी 9,900. 1 कोटी आली, 1 कोटीची लॅम्बोर्गिनी घ्या, संपली 1 कोटी. काय नाही, हुशार नाही काय. युवरा, कॅमेरा समोर फुल ओव्हर ऍक्टिंग कर. कसली ओव्हर ऍक्टिंग कसली करायची? कसली जर मी तुम्हाला दाखवतो चेहरा बदलून. माझं चेहरा नवीन चेहरा आहे ती तुम्हाला दाखवतो. तुम्हाला चेहरा आवडेल, कुठला आवडतो बघा.
अजून अजून हिरो एंट्री कर हिरो. मित्रांनो आता युवराज एकदम तुम्हाला हिरो एंट्री करून दाखवणार हिरो. मस्त बाबा मस्त बाबा मी साईडला होतो. मस्त मस्त बाबा मस्त मस्त बोल मस्त 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 खाली खाली आपण. मस्त अरे हिरो एंट्री हिरो एंट्री. हिरो माग जा. तर मित्रांनो युवराज आता एक जबरदस्त ऍक्टिंग करून दाखवणार आहे. हिरो एंट्री एकदम क्रेझी. 1 2 3 स्टार्ट. चिंगम के चंगोल से बचने की बहुत देर पड़े संपलं काय आमचा ब्लॉग संपला. मित्रांनो फोन पडला लय जोरात. आपला ब्लॉग झाला असता आता लय मोठा. फोन फुटला असता त्यामुळे वाचलोय. आपण दाखवतो मित्रांनो तुम्हाला आता आपण फोन कशावर ठेवलेला. हा बघा हे डबा, हे तेलाचा डबा, ही पातेलं आणि ही टाकी. तर ह्या एवढं सगळं ठेवलेलं आपण कॅमेरा नीट ठेवण्यासाठी. पण काय झालं माझा हात लागला आणि पडला फोन पडला. आता मिस्टी काढणार नाही आत्ता करायचा आता फोन. मित्रांनो फोन लय बेकार पडलाय. कॅच पकडला नाही तर डायरेक्ट फुटला असता. मृत्यू झाला असता मित्रांनो पण आमच्या. आम्ही त्याला आज वरदान दिलं, दुसरं जीवन दिलं, त्यामुळे तो आज फोन आमचा ठीक आहे. तर बाय बाय, भेटूया आपण तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.